शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण आलो आहोत लातूर तालुक्यामध्ये, जिल्हा लातूर, आणि आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत. काका नमस्कार. नमस्ते. एक वेळ आपला परिचय आम्हाला करून द्या. माझं नाव दत्तात्रय बाबुराव गायकवाड, राहणार बिशवागुली, तालुका जिल्हा लातूर. शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी काकांनी जे आहे की साधारणतः 6 जून रोजी कोथिंबीरीची लागवड केली होती आणि अतिशय चांगला भाव त्यांना या कोथिंबीरीला मिळालेला आहे. तर आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊ. काका, ही साधारणतः कधी लागवड केली होती आपण? ही 6 जूनला ह्याची पेरणी केली. आणि नंतर मग थोडं 2-4 दिवस पाऊस पडून पुन्हा पाऊस बंद झाला. त्याच्यामुळं पाण्याचे प्रॉब्लेम आला. आता हे कसं आता ॲडजस्ट करायचा प्लॉट. तर मग नेटफेमचे आमचे डीलर आहेत शिराळ्याला, संतोष शितुळे म्हणून, त्यांच्याकडं जाऊन थोडी जरा चौकशी केल्यानंतर त्यांनी पुन्हा सविस्तर माहिती दिली आम्हाला की हे मिनी स्प्रिंकलर आपण ॲडजस्ट करून देऊ म्हणजे तिथं 3 एकरमध्ये तुमच्या. आणि त्यांनी आणून मला लगेच अर्जंट बसवून दिलं. त्याच्यामुळं ही आता आज जी दिसायला आहे ती हा प्लॉट दिसायला तुम्हाला ह्या, आणि पाणी नियोजनामुळे ह्या. आणि याच्यामुळं माझं म्हणजे फायदा खूप झाला ह्याच्यामुळं. माझा ह्या 3 एकरला 70,000 रुपये फक्त ह्या पेरणीचा खता खुरपणाचा खर्च आहे. आणि माझा हा प्लॉट 3 एकरचा 9,11,000 रुपयाला विक्री झाला आहे. आता उद्या उपसायला येणार आहेत. बरं, म्हणजे उद्या व्यापारीला घेऊन जाणार? हा, घेऊन जाणार आहेत. शेतकरी बंधूंनो, फक्त आजच्या रोजीला जर आपण पाहिलं तर 38 दिवसाचा प्लॉट आहे. 38 दिवसामध्ये 9 लाख रुपये 3 एकर मधून. हो, ते साधारणतः एकरी 3 लाख रुपये तुम्हाला याच्यातून भेटलेले मिळालेले आहेत. आणि याच्याविषयी जे आता तुम्हाला चितोळे साहेबांनी सांगितलेलं आहे, तर आता ही सबसिडी वगैरे पण प्रोसेस आता ह्याच्यामध्ये त्यांनी सबसिडी ही संधी केलेली आहे. मला एकरी 15,000 रुपये खर्च आला आहे. याचा एकरी 15,000 रुपये खर्च आला. माझ्या 3 एकरमध्ये कुठं हलवायची गरज नाही, काही नाही. ॲट ए टाइम चालतंय ते. ॲट ए टाइम चालते. 1.5 एकरचा प्लॉट तुमचा ॲट ए टाइम चालतंय. शिफ्टिंग करायचं काही नाही, मध्ये यायचंच नाही. बरं. आणि याच्यामधून खतं वगैरे सगळं ह्याला वेंचुरीतून जर आपण दिलं खत तर ह्याच्यातून तुषारमधून समधीकट खत समान प्रमाणात पडतं. अच्छा, म्हणजे त्याच ठिकाणी तुम्ही वेंचुरी पण लावली, खतं वगैरे जे आहे ते याच्यातूनच तुम्ही देता समान प्रमाणात येतं. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर या ठिकाणी हा नेटाफिमचा डिनेट बघितला असेल तर याचं वैशिष्ट्य म्हणजे काय की याचा जो पाण्याचा कोन आहे, जो पाण्याची फ्लाईट होते, हे 24 डिग्रीमध्ये पाणी वर जातं आणि पाणी जे आहे हे मारा करत नाही पिकावर. आता कोथिंबीर सारखं एवढं नाजूक पीक तुम्ही इथं पाहू शकता, कुठेही मातीचा एक कणही सुद्धा या पिकावर तुम्हाला दिसणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय की याला एक 3D आर्म आहे. आता हा 3D आर्म करतो काय की ज्यावेळेस पाणी निघतं त्या प्रत्येक थेंबाला 3 वेळेस फोडण्याचं हे काम करतं. म्हणजे जाताना 3 वेळेस आणि वापस येताना 3 वेळेस. त्याच्यामुळे काय होतं, पाणी सर्व ठिकाणी एकसमान प्रमाणामध्ये वितळीत होतं. आणि तेच कारण आहे की तुमचं नाजूक जरी पीक असेल तर अतिशय उत्कृष्ट एकसमान वाढ, एकसमान उगवण जे आहे इथं या पिकाची झालेली आहे. आपण जर लातूर जिल्ह्यामधील असाल तर तुम्ही आमचे कोळेकर साहेब या ठिकाणी एरिया मॅनेजर म्हणून आहेत, त्यांच्याशी संपर्क करू शकता. त्याचबरोबर आमचे वितरक शितोळे साहेब जे आहेत ते शिराळ्यामध्ये असतात, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. आणि नेटाफिमचं डिनेट असेल, नेटाफिमचं ठिबक असेल किंवा नेटाफिमचं ॲटोमेशन असेल, याविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता. आणि आपल्या शेतामध्ये म्हणजे सबसिडीसाठी आणि नॉन सबसिडीसाठी असे 2 प्रकारचे प्रॉडक्ट आपल्याकडे आहेत. तुम्ही नक्कीच संपर्क करा आणि आपल्या पिकासाठी नक्कीच नेटाफिमचं प्रॉडक्ट उत्पादन जे आहे ते वापरा. धन्यवाद. धन्यवाद.